नमस्कार मंडळी, जर तुम्ही ग्रामपंचायत कर्मचारी असाल किंवा सरपंच, उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य असाल आणि वेतन, मानधन, बैठक भत्ता, भविष्य निर्वाह निधी कधी मिळणार हा प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. 30 डिसेंबर 2025च्या शासन निर्णयानुसार 2025-26साठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन, भविष्य निर्वाह निधी आणि सरपंच, उपसरपंच मानधन, सदस्य बैठक भत्ता देण्यासाठी सहाय्यक अनुदानाची व्यवस्था केली आहे. तर याबाबतचा शासन निर्णय जाहीर झाला आहे, त्याबाबतचा GR काय हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर तो GR काय आहे बघा. सन 2025-26 या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व सरपंच, उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यासाठी शासन सहाय्यक अनुदान हिस्सा वितरित करण्याबाबत असा हा महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभागातर्फे दिनांक 30 डिसेंबर 2025चा GR आहे. तर शासन निर्णय काय आहे ते आपण बघू. सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी तसेच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांच्या मानधन, सदस्य बैठक भत्ता इत्यादी अदा करण्यासाठी मागणी क्रमांक L2/2053 जिल्हा प्रशासन 0701 ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते आणि कर्मचाऱ्यांचे किमान वेतन यासाठी अनुदान 31 सहाय्यक अनुदान 2053 1042 वेतनेतर या लेखा शीर्षाखाली वित्त विभागाने अर्थसंकल्पीय तरतूद रुपये 820,56,00,000 फक्त मंजूर केले आहे. त्यापैकी वित्त विभागाने आत्तापर्यंत 60% मर्यादेत उपलब्ध करून दिलेला रुपये 492.336 कोटी इतका निधी दिनांक 13 जून 2025 व 22 ऑगस्ट 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष यांच्या खात्यात वितरित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता ग्रामपंचायत कर्मचारी यांचे वेतन, भविष्य निर्वाह निधी, सरपंच, उपसरपंच यांच्या मानधन व सदस्य बैठक भत्ता याकरता अर्थसंकल्पीय तरतूद रुपये 820.56 कोटीपैकी एकूण वार्षिक तरतुदीच्या 75%च्या मर्यादेत यापूर्वी वितरित 60% रुपये 492.336 कोटी निधी वगळता रुपये 123.08 कोटी 15% इतका निधी अर्थसंकल्पीय प्रणालीवर संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष यांच्या उपलब्ध करून देण्याच्या बाब शासनाच्या विचाराधीन आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक L2 प्रधान शीर्ष 2053 जिल्हा प्रशासन 7 मानधन व इतर भत्ते यासाठी अनुदान 0701 ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते आणि कर्मचाऱ्यांचे किमान वेतन यासाठी अनुदाने 2053 1042 वेतनेतर 31 सहाय्यक अनुदाने अंतर्गत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन, सरपंच, उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी रक्कम अदा करण्यासाठी सहाय्यक अनुदान रक्कम रुपये 123,08,40,000 फक्त इतका निधी वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. तिसरा मुद्दा काय, उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 अन्वये राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे किमान वेतन तसेच संदर्भ क्रमांक 2 अन्वये सरपंच, उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि सदर सहाय्यक अनुदान अदा करण्यासाठी विकसित केलेला ERP प्रणाली सद्यस्थितीत बंद असल्याने सदर ERP प्रणाली पूर्वीप्रमाणे सुरळीत होईपर्यंत सहाय्यक अनुदान जिल्हा परिषद यांना वितरित करून जिल्हा परिषदेमार्फत संबंधित अदा करण्यास संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष पंचायत राज पुणे यांना संदर्भ क्रमांक 3 येथील पत्रान्वये मान्यता देण्यात आली आहे. संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयानुसार वरील रक्कम खर्च करण्यासाठी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष पंचायत राज पुणे हे नियंत्रण अधिकारी तसेच उपसंचालक राज्य व्यवस्थापन कक्ष पंचायत राज पुणे हे आहरण व संवितरण अधिकारी राहतील. संबंधित आहरण व संवितरण अधिकारी उपसंचालक राज्य व्यवस्थापन कक्ष पंचायत राज पुणे यांनी अर्थसंकल्पीय प्रणालीवर निधी प्राप्त झाल्यानंतर ज्या प्रयोजनार्थ निधी वितरित करण्यात आला आहे त्या प्रयोजनार्थ खर्च करावा. सदर निधी खर्च झाल्यानंतर त्याबाबतचे खर्चाचे विवरण व उपयोगिता प्रमाणपत्र न चुकता शासनास सादर करावे. तसेच सदर निधी पूर्ण खर्च झाल्याबाबत नियंत्रक अधिकाऱ्याकडे प्रमाणपत्रासहित पुढील निधी मागणीबाबतचा प्रस्ताव
शासनास सादर करावा. अशा प्रकारे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं वेतन व सरपंच उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निधी यासाठीचा हा जी आर होता. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.